प्रश्न 1. हा प्रश्न आतापर्यंत 10 पेक्षा जास्त वेळा विचारला आहे. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज टिंबटिंब दिवशी प्रदान केला. ऑप्शन आहेत: 1 मे 1960, 2 जानेवारी 1961, 2 ऑक्टोबर 1961, 26 जानेवारी 1961. आपल्या सही उत्तर आहे याचे ऑप्शन 2 जानेवारी 1961. चला तर आपण याचे स्पष्टीकरण पाहूया. 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची अधिकृत स्थापना झाली. 2 महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज त्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रदान केला. 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस स्थापन दिवस अथवा पोलीस रेझिंग डे म्हणून साजरा. प्रश्न 2. हा प्रश्न 25 अधिक वेळ विचारला आहे. प्रश्न 2. महाराष्ट्र राज्यातील टिंबटिंब शहरात पोलीस आयुक्तालय नाही. ऑप्शन आहेत: 1 नाशिक, 2 अमरावती, 3 सोलापूर, 4 धाराशिव. तुम्हाला टायमिंग दिले जाईल. बरोबर उत्तर आहे 4 धाराशिव. याचे आपण स्पष्टीकरण पाहूया. 1 महाराष्ट्रात एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत. 2 महाराष्ट्रात मोठ्या शहरात पोलिसांची रचना ग्रामीण भागापेक्षा वेगळी असते. 3 ग्रामीण भागात पोलीस अधिकाऱ्यांच्या तर शहरी भाग आयुक्तालयात नियंत्रणात असतो. 4 12वे आयुक्तालय मीरा भाईंदर व वसई विरार. 3 हा खूप वेळ विचारलेला आहे. तर प्रश्न 3 आहे: महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? त्याचे ऑप्शन आहे: सुबोध जयस्वाल, 2 रश्मी शुक्ला, 3 संजय पांडे, 4 विश्वास नांगरे पाटील. याचे बरोबर उत्तर आहे रश्मी शुक्ला. तर आपण याचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. सध्या पोलीस महासंचालक 2024 रश्मी शुक्ला आहेत. पोलीस महासंचालक हे वरिष्ठ IPS अधिकारी असतात. UPSCने नामनिर्देशित केलेल्या 3 नावांपैकी एकाची नेमणूक राज्य शासन पोलीस महासंचालक म्हणून केली जाते. प्रश्न 4 हा लातूर चालक 2023 मध्ये विचारलेला आहे. तर प्रश्न 4 असा आहे: लातूर जिल्हा हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो? ऑप्शन आहेत: A नाशिक, 2 जालना, 3 बीड, 4 नांदेड. याचे बरोबर उत्तर आहे 4 नांदेड. तर आपण स्पष्टीकरण पाहूया. 1 राज्यात ग्रामीण पोलीस यंत्रणा 8 परिक्षेत्रात विभागली गेली आहे. 2 परिक्षेत्राचा प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक असतो. 3 मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर व नांदेड या परिक्षेत्राअंतर्गत येतात. 4 मुंबई व शहर मुंबई उपनगर जिल्हे आधीपासूनच शहरी असल्याने इथला असे हे आपण दिलेले आहे. प्रश्न 5 सातारा पोलीसमध्ये विचारलेला आहे 2023 मध्ये. प्रश्न 5 कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पोलीस घटक नाही? 1 सातारा, 2 सोलापूर ग्रामीण, 3 सोलापूर शहर, 4 सांगली. तर याचे आपण बरोबर उत्तर आहे याचे 3 सोलापूर शहर. याचे स्पष्टीकरण पाहू. सोलापूर परिक्षेत्रात अंतर्गत येणारे पोलीस घटक सातारा, सोलापूर ग्रामीण, सांगली, पुणे ग्रामीण, कोल्हापूर. परिक्षेत्राचा प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक असतो. तसेच पोलीस आयुक्त परिक्षेत्राअंतर्गत येत नाहीत. परिक्षेत्राअंतर्गत फक्त ग्रामीण किंवा शहरी पोलीस यंत्रणाच काम करतात. प्रश्न 6 हा संभाजीनगर पोलीस 2023 आणि पुणे शहर 2023 लिहिलेला आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? A सोलापूर, 2 नाशिक, 3 अमरावती, 4 नांदेड. तर याचे बरोबर उत्तर आहे 4 नांदेड. याचे आपण स्पष्टीकरण पाहूया. महाराष्ट्रात सध्या एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत. आयुक्तालय शहरी भागासाठी असते. आयुक्तालयातील पोलीस महासंचालक नियंत्रणात कार्य करतात. धन्यवाद. प्रश्न 7 हा पण खूप 20हून अधिक वेळा असा प्रश्न विचारला आहे. राज्य पोलीस दलाचे डॅश हे नियतकालिके मुखपत्र आहे. 1 भागीरथ, 2 दक्षता, 3 राजपथ, 4 पोलीसनामा.
याचे बरोबर उत्तर आहे दक्षता. तर याचे स्पष्टीकरण पाहूया. राज्य पोलीस दलाचे नियतकालिक दक्षता हे मुख्य पत्र आहे. ते दर महिन्याच्या प्रसिद्ध होणारे मासिक आहे. 3. राज्य पोलीस दलाचे ब्रीदवाक्य सदरक्षणाय खल निग्रहणाय आहे. 4. महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 नुसार राज्याचे पोलीस प्रशासन काम करते. चला तर प्रश्न 8 हा 3 वेळेस चलाला आहे, तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? ऑप्शन आहेत. 1. गडद निळा, 2. पांढरा, 3. पिवळा, 4. सोनेरी. चला तर आपण उत्तर पाहूया 5 सेकंदामध्ये. याचे बरोबर उत्तर आहे गडद निळा. त्याचे स्पष्टीकरण आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग गडद निळा आहे. त्यामध्ये रंगाच्या अक्षरात सदरक्षणाय खल निग्रहण आहे व हाताचा पंजा दर्शवलेला आहे. प्रश्न 9 यवतमाळ पोलीस 2023 आणि सातारा पोलीस 2018 मध्ये विचारला आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक म्हणून डॅश डॅश हे चित्र आहे. 1. हाताचा पंजा, 2. सिंहमुद्रा, 3. चरखा, 4. अशोक चक्र. याचे बरोबर उत्तर आहे 1. हाताचा पंजा. याचे स्पष्टीकरण पाहूया. महाराष्ट्र पोलीस ध्वज पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसांकडे सुपूर्द केला होता. हा ध्वज पंचकोनी तारा व हाताचा पंजा यांनी बनवला आहे. या ध्वजावर निळा व पांढरा रंग आहे. महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य सदनिक्षणाय खल निग्रहण आहे. 10 हा आतापर्यंत 4 वेळा विचारला आहे. महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे स्थापना दिवस डॅश डॅश या तारखेला साजरा केला जातो. ऑप्शन आहेत. 1 मे, 2 16 डिसेंबर, 3 17 सप्टेंबर, 4 2 जानेवारी. याचे बरोबर उत्तर आहे 2 जानेवारी. त्याचे आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची पुनर्रचना होऊन स्थापना झाली. 2 जानेवारी 1961 रोजी तेव्हाचे पंतप्रधान महाराष्ट्र पोलिसांना ध्वज प्रदान केला. 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन किंवा रेझिंग डे म्हणून साजरा केला जातो. धन्यवाद मित्रांनो. अशा व्हिडिओसाठी